मित्रांनो, मी नागालँडमध्ये आहे. नागालँडमध्ये नागा लोकांनी डायरेक्ट गोळीबार चालू केला. मित्रांनो, हा गोळीबार का झाला हे सगळं सांगतो. त्याच्या अगोदर तुम्ही फॉलो करून घ्या. मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे बारामती महाराष्ट्र ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा. त्यामध्ये आपण ईशान्य भारतातील नागालँड या राज्यात आहे. मित्रांनो, तर मी आलोय आता नागालँडमध्ये. एक कार्यक्रम चालू आहे, हॉर्नबिल म्हणून एक फेस्टिवल आहे त्यांचा. तर तिथं आलोय. पहिले तर 150 रुपयाची राखी बांधून घेतली, म्हणजे 150 रुपये एंट्री फी होती. तर 150 रुपये एंट्री फी घेऊन हे बँड घेतलं ना आतमध्ये आल्याच हे जे आदिवासी लोक आहेत ते आपले स्वागत करत होते. मित्रांनो, तर टोटल नागालँडमध्ये नव्हे 17 जातींचे आदिवासी लोक आहेत आणि त्या सगळ्या 17च्या 17 जाती आपल्याला एकाच जागेवर पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, तर तीच तुम्हाला दाखवणार आहे मी आता. तर त्यातले काय काय बघा, त्यांचा आवाज, वरडण्याची पद्धत काय आहे ते तुम्हाला दाखवतो अगोदर. मित्रांनो, तुम्ही ज्या फेस्टिवलला आलोय नागालँडमध्ये हॉर्नबिल, तो कुठं व्हायलाय तर नागालँडची राजधानी कोहिमापासून पुढं खिसामा म्हणून एक गाव आहे. तर खिसामा व्हिलेजमध्ये हा कार्यक्रम भरलेला आहे. मित्रांनो, आणि हा दरवर्षी भरतोय. 2000 सालापासून चालू आहे आणि हे त्याचं 25वं वर्ष आहे कार्यक्रमाचं. मित्रांनो, ह्या कार्यक्रमाचं नाव हॉर्नबिल का ठेवलंय, कारण हॉर्नबिल हा नागालँडमधील सर्वात प्रसिद्ध पक्षी आहे. त्या पक्षाच्या नावानं ह्या कार्यक्रमाचं नाव हॉर्नबिल ठेवलेलं आहे. मित्रांनो, आणि हे ते गोळीबार का झाला तर मित्रांनो, एक जे जात होती तिथं नव्हे, ते स्वतः बंदुकी आणि गोळ्या तयार करतात, तर ते त्याचे सादरीकरण करत होते. मित्रांनो, तर ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला 17च्या 17 जाती पाहायला भेटतात नागालँडमधील. आणि त्यांचे कपडे कसे असतात, त्यांचे राहणीमान कसं असतं, त्यांचं घर कसं असतं, खाणं कसं असतं, हे सर्व तुम्हाला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत फॉलो नक्की करा. मित्रांनो, मराठी माणूस इतक्या लांब, ते पण पॅशन प्रो सारख्या गाडीवर, 100 cc गाडीवर मागील 65 दिवसापासून फिरतोय आणि त्यांनी जवळपास 9000 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केलाय. मित्रांनो, तुमच्या एका फॉलोमुळे त्याला खूप मोटिवेशन भेटतं. मला जर सरळ सरळ जर घरी माघारी जायचं म्हणलं इथनं, ते 3500 किलोमीटर माघारी जायला अंतर आहे. तर इतक्या लांब आलाय तुमचा भाऊ, तर तुमच्या एका फॉलोमुळे खूप मोटिवेशन भेटतं. मित्रांनो, फॉलो नक्की करा. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये मी त्यांची घरं कशी असतात आणि ते शिकार कशी करतात हे सगळं दाखवणार आहे. तर फॉलो नक्की करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.